अन्यगासेयो नमस्कार, मी स्नेहा परब स्वागत करते ओळख भाषेची या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आपण या चॅनलवरती शिकत आहोत कोरियन लँग्वेज आणि त्यामधील आपण सुरू केली आहे टॉपिक सिरीज। तर टॉपिक सिरीज मधला आज आपला धडा कोणता आहे? 9वा धडा आहे। धड्याचं नाव काय आहे? ऑजे मॉसिल हेसॉयो। तर ऑजे म्हणजे काय तर काल, आणि मुआत म्हणजे काय तर काय, आणि हेसॉयो म्हणजे काय तर हादा। हादा हे क्रियापद आहे, त्याचा अर्थ काय होतो? करणे। आणि हेसॉयो हे काय आहे? करणेचं पास्ट टेन्स। तर आता बघा, आतापर्यंत आपण 1 ते 8 धडे शिकलो होतो आणि त्या धड्यांमध्ये आपण काय बघितलं? निदा जी सेंटेन्स एंडिंग होती ती शिकलो आणि त्याच्यानंतर यो सेंटेन्स एंडिंग सुद्धा आपण शिकलो होतो। आणि ह्या दोन्ही सेंटेन्स एंडिंग ज्या आहेत त्या आपण कशामध्ये बघितल्या होत्या? तर प्रेझेंट टेन्स मध्ये बघितल्या होत्या। परंतु आता आपण काय सुरू केलेलं आहे? पास्ट टेन्स बघितलेला आहे। तर म्हणजे काय तर आपण आजच्या धड्यामध्ये काय बघणार आहोत? पास्ट टेन्स शिकायला सुरुवात करणार आहोत, किंवा पास्ट टेन्स मध्ये वाक्य कशी बनवायची ती बघणार आहोत। तर अगोदर आपण काय करूया? जो धडा आहे तो धडा वाचून घेऊया, त्याची अर्थ बघूया आणि त्याच्यानंतर ग्रामर सेक्शन कडे वळूया। तर या ठिकाणी बघा, धड्यामध्ये ऑजे मॉसिल हेसॉयो, शिनेसॉ छिंगुरल मन्नासॉयो, खरीगो थाबांगेसॉ छारल माशिगो, खगचांगे खासॉयो, मुसन योंगवारल पोआसॉयो, फ्योंजिरल फोआसॉयो, अमागी आजू जोआसॉयो। आता या ठिकाणी बघा, ऑजे ऑजे म्हणजे काय तर काल, मुआत म्हणजे काय तर काय, आणि हेसॉयो हे आपल्याला माहिती आहे करणेचं पास्ट टेन्स म्हणजे काल काय करत होतात। तर या ठिकाणी उत्तर काय देतोय समोरचा? शिनेसॉ छिंगुरल मन्नासॉयो। आता या वाक्याचा अर्थ काय होतोय की मी मित्राला भेटायला गेलेलो। तर शिनेसॉ, आता शिनेसॉ म्हणजे काय? शिने। तर शिनेचा इंग्लिश मध्ये अर्थ काय होतो? डाऊन टाउन। ओके, परंतु डाऊन टाउन म्हणजे काय तर एक असं शहर किंवा शहरातली अशी जागा जिथे खूप मार्केट असेल, मॉल्स असतील, शॉपिंग मॉल्स वगैरे, रेस्टॉरंट्स असतील, गजबजलेलं शहर असेल तर त्याला काय म्हटलं जातं? डाऊन टाउन। म्हणजे काय तर शहरातली एखादी अशी जागा जिथे मार्केट असेल। ओके, तर आपण जसं बोलतो ना की स्टेशनला जाऊन येऊया, चल खाली जाऊन येऊया, स्टेशनला जाऊन येऊया, तर त्या पद्धतीमध्ये, किंवा गावातले पण माणसं असतील बघा तर ते बोलतात सिटीमध्ये जाऊन येऊया। तर त्या पद्धतीने काय तर डाऊन टाउन म्हणजे काय तर जो एरिया असेल आपला, त्या एरियामधील गजबजलेली जी वस्ती असेल तिकडे, किंवा जिथे मार्केट लागलेलं असेल ती जागा। ओके, तर त्याला कोरियनमध्ये काय म्हटलं जातं? शिने। परंतु शिने म्हणजे मार्केट असं नाही। ओके, तर मार्केट तुम्ही कुठेही बोलू शकता, कुठेही मार्केट लागतं, परंतु शिने म्हणजे काय तर शहरातली ती जागा जिथे खूप सारे मार्केट्स असतील, खूप शॉपिंग मॉल्स असतील, रेस्टॉरंट्स असतील, अशी जागा। ओके, त्याच्यानंतर छिंगू म्हणजे काय तर मित्र, आणि मन्नासॉयो काय आहे? मन्नादा। मन्नादाचं काय आहे? पास्ट टेन्स आहे। मन्नादा म्हणजे काय तर भेटणे। मग इथे काय बोलतोय तो की शिनेसॉ छिंगुरल मन्नासॉयो म्हणजे काय तर डाऊन टाउन मध्ये मित्राला भेटलेलो। आणि त्याच्यानंतर पुढे काय सांगतो तो? खरीगो दाबांगेसॉ छारल माशिगो। आता खरीगो हा शब्द आपल्याला नवीन आलेला आहे। तर खरीगो म्हणजे काय? खरीगो आणि गो या दोघांचा अर्थ आहे ना सेमच होतो, आणि किंवा त्यानंतर या ठिकाणी सुद्धा सेम। ओके, तर खरीगो आणि गो दोघांचाही अर्थ सेम होतो, परंतु गो कधी वापरायचा आणि खरीगो कधी वापरायचं? तर खरीगो हे नेहमी वाक्याच्या आधी वापरलं जातं। ओके, खरीगो हे नेहमी लक्षात ठेवा वाक्याच्या आधी वापरलं जातं, आणि गो जे आहे ते वाक्याच्या कधी वापरलं जातं? मध्ये वापरलं जातं। तर हा दोनच फरक आहे। उदाहरणार्थ आपण बघा, आता वाक्याच्या आधी म्हणजे कसं? आता इथे बघा, शिनेसॉ छिंगुरल मन्नासॉयो, तर इथे काय केलेलं आहे? फुल स्टॉप दिलेला आहे। तर ज्या वेळेला खरीगो वापरू तर त्याच्या अगोदरचं जे वाक्य आहे त्याच्यामध्ये काय केलेलं आहे? आपण फुल स्टॉप दिलेला आहे, हे लक्षात ठेवायचं। आणि त्याच्यानंतर परत आणि त्यानंतर थाबांगेसॉ छारल माशिगो। थाबांग म्हणजे टी स्टॉल, तर टी स्टॉल मध्ये काय केलं? चहा। चहा म्हणजे चहा पियायलो। माशी म्हणजे काय तर पिणे।
माशिदा म्हणजे काय तर पिणे. तर आपल्याला माहिती आहे की गो कनेक्टर आपण वापरतो त्यावेळेला आपण काय करतो तर स्टेम जसंच्या तसं लिहितो आणि त्याच्या पुढे काय करतो गो लिहितो. म्हणजे या ठिकाणी काय केलेलं आहे माशी गो खकचांगे खासोयो म्हणजे माशी पिऊन त्यानंतर अजून काय केलं तर खकचांगे म्हणजे काय तर थिएटरला गेलो. तर आता या ठिकाणी बघा इकडे गो वापरलेला आहे आणि इकडे पण गो वापरलेला खरी गो वापरलेला आहे म्हणजे दोन्हीकडे आणि आलेले आहेत. परंतु हे कधी आलेलं आहे वाक्याच्या आधी कारण की इथे फुल स्टॉप दिलेला आहे आणि हे बघा हे दोन वाक्यांना कनेक्ट करते आहे गो. ओके आणि त्याच्या पुढचं काय वाक्य आहे खगजांगे खासायो म्हणजे काय तर थिएटरमध्ये गेलेलो. त्याच्यानंतर पुढचं बघा काय प्रश्न विचारलेला आहे मुसन योंगवरल पोवासयो. मुसन म्हणजे काय तर कोणती योंगवा म्हणजे मूवी कोणती मूवी पाहिली. आता या ठिकाणी पोदा म्हणजे काय तर पाहणे मग त्याचा पास्ट टेन्स काय आहे पोवासयो. तर कोणती मूवी पाहिली तर फ्योंजिरल पोवासयो. आता फ्योंजी म्हणजे काय तर लेटर परंतु या ठिकाणी त्याचा अर्थ काय आहे फ्योंजी हे मूवीचं नाव आहे. तर फ्योंजी मूवी पाहिली. अमागी आजू जोवासयो अमाक म्हणजे काय तर म्युझिक आणि ई हे काय आहे तर सब्जेक्ट मार्कर लागलेला आहे जे आपण ई किंवा गा वापरतो ना ते. ओके अमागी आजू जोवासयो आजू म्हणजे काय तर वेरी किंवा मराठीमध्ये खूप. तर म्युझिक खूप छान आहे. जोवा म्हणजे काय खूप छान होती जोवा सयो इकडे पास्ट टेन्स आलेला आहे ना मग इथे काय होणार आहे म्युझिक खूप छान होती. तर हे झालं आपला धडा वाचून आणि त्याचे अर्थ समजून. आता आपण काय करूया ग्रामर सेक्शनमध्ये येऊया. इथे तुम्हाला बघा इथे सगळ्या शब्दांची अर्थ लिहून दिलेली आहेत. एक्स्ट्रा जी खाली धड्यामध्ये जी आलेली आहे ती सुद्धा इकडे अर्थ दिलेली आहेत. तर इथे पुढे बघा हे प्रोनाउन्सिएशनचं आहे हे काय आपण बघत नाही तरी पण बघा तुम्हाला जर जोवा सयोचं काय होणार आहे जोवा सयो. ओके ते पाश्चिमचे रूल आहेत. त्याच्यानंतर मुनबॉप म्हणजे काय तर ग्रामर. आता ग्रामर आपल्याला शिकायचं इकडे काय शिकायचं आहे पास्ट टेन्स. ओके तर या ठिकाणी बघा इथे मी वरती घेते पास्ट टेन्स. तर आतापर्यंत आपण बघा काय शिकलो होतो प्रेझेंट टेन्स शिकलो होतो. तर प्रेझेंट टेन्स मध्ये कसं होतं तर आपण काय करायचो आ आणि ओ हे जर स्टेमचं शेवटचं वॉवल असेल तर आपण काय करायचो आ लावायचो आणि सेंटेन्स एंडिंग काय लावायचो यो किंवा आपण काय करायचो समनिदा सेंटेन्स एंडिंग होती ती लावायचो. ओके त्याच पद्धतीने जर आ किंवा ओ नसतील त्याच्या व्यतिरिक्त इतर कोणतेही जरी वॉवल आले तर आपण काय करायचो ऑ लावून त्याच्या पुढे सेंटेन्स एंडिंग यो करायचो किंवा समनिदा लावायचो. त्याच पद्धतीने जर हादा आलं असेल तर आपण काय करायचो हे पूर्ण काढायचो आणि काय करायचो हे यो लिहायचो म्हणजे हे प्लस यो सेंटेन्स एंडिंग किंवा योच्या जागी आपण काय करणार आहोत समनिदा नाही लावायचो आपण इकडे काय लावायचो हमनिदा. ओके या पद्धतीने आपण काय केलेलं तर प्रेझेंट टेन्स बघितले होते. परंतु आता आपण काय बघणार आहोत पास्ट टेन्स बघणार आहोत. तर पास्ट टेन्स साठी काय करायचं आहे तर पास्ट टेन्सचे मार्कर काय आहेत आत ऑत आणि हेत. तर आत कधी वापरणार आपण तर ज्या वेळेला शेवटचा वॉवल आ किंवा ओ असेल तर. ऑत कधी वापरणार आपण जेव्हा आ आणि ओ सोडून इतर कोणतेही आले तर आपण काय वापरणार आहोत ऑत. आणि हेत कधी वापरणार आहोत आपण ज्या वेळेला जो वर्ब हादामध्ये जे वर्ब आलेले असतील त्यावेळेला आपण काय वापरणार हादा काढायचं आणि हेत करायचं. सेंटेन्स एंडिंग त्याच्यामध्ये काय आहे पास्ट टेन्सची ऑयो ही सेंटेन्स एंडिंग आहे. आता या ठिकाणी बघा ऑयो ही सेंटेन्स एंडिंग आहे किंवा समनिदा दोघांपैकी कोणतीही एक सेंटेन्स एंडिंग तुम्ही इथे वापरू शकता. आता या ठिकाणी बघा पहिला जो वर्ब आहे त्याच्या स्टेम मध्ये बघा काय आलेला आहे ओ आलेला आहे म्हणून या ठिकाणी काय लावलेला आहे आत लावलेला आहे. तर या ठिकाणी सगळे ओ आणि आ वाले वर्ब दिलेले आहेत. त्याच्यानंतर खाली या ठिकाणी बघा इकडे ऑत जे वापरतो त्याच्यासाठीचे वर्ब आलेले आहेत म्हणजेच की ओ आणि आ हे
सोडून. ओके, त्यानंतर खाली बघा काय आलेलं आहे, इथे हेत वापरून कसे वर्ब पास्ट टेन्समध्ये क्रिएट करायचे आहेत ते दाखवलेलं आहे. तर हेच आता मी तुम्हाला इथे वरती सुद्धा सांगितलेलं आहे, तेच खाली आहे. तर तुम्ही ते वाचून घ्या, तुमच्याकडे PDF आहे, तुम्ही पूर्ण वाचा, तुम्ही ते सोडवा. आणि तुम्हाला जर ते नसेल कळत तर आपलं पास्ट टेन्समध्ये डिटेलमध्ये लेक्चर झालेलं आहे, त्याची लिंक पण मी देते, तर ती पण तुम्ही बघून घ्या, म्हणजे तुम्हाला इथे ते जास्त सोपं पडेल. आता त्याच्यानंतर बघा इथे वर्ब दिलेले आहेत आणि त्या वर्बचं कंजुगेट केलेलं आहे पास्ट टेन्समध्ये त्यांनी. आता दुसरं जे आहे ग्रामर ते काय आहे, गो. तर गो म्हणजे काय ते तुम्हाला माहिती आहे की आणि किंवा त्यानंतर, परंतु अजून आपण ह्याचं एक टेन्स बघितलेलं, कंटिन्युअस टेन्समध्ये आपण काय वापरायचो, गो वापरायचो. ओके, तर त्यावेळेला बघा इकडे गो वापरताना काय करायचं, तर जो काही वर्ब असेल त्याचं स्टेम लिहून त्याच्या पुढे काय लिहायचं आहे, गो लिहायचं आहे. तर या ठिकाणी बघा माशी गो, त्याच्यानंतर इथे मन्ना गो, त्यानंतर इकडे हा गो. तर गो आपण कधी वापरतो, एकतर आणि त्यानंतर, आणि मग ते 2 वाक्य असू देत किंवा 2 क्रियापद असू देत. परंतु हे जे वाक्य आहे ना, त्या वाक्यामध्ये बघा ह्या ठिकाणी सब्जेक्ट वेगळा आहे आणि ह्या ठिकाणी सुद्धा सब्जेक्ट वेगळा आहे. बघा, नानन टेलिव्हिजनल फोगो छिंगुनन छेगल इल्क समनिदा. तर ह्याचा 2 वाक्य जरी वेगवेगळी असली तरी ह्याच्यामध्ये 2 सब्जेक्ट सुद्धा वेगळी आहेत, तरी सुद्धा आपण काय करायचं आहे, त्याच्यामध्ये कनेक्ट करण्यासाठी गो वापरायचा आहे. उदाहरणार्थ मी TV बघते, माझा मित्र अभ्यास करतोय, तर मी कसं बोलेल, मी TV बघते आणि माझा मित्र अभ्यास करतोय. ओके, तर त्यावेळेला सुद्धा आपण काय वापरतो, गो हे कनेक्टर वापरतो. तर तेच इथे दिलेलं आहे. आपण प्रेझेंट टेन्समध्ये सुद्धा शिकलेलो होतो, म्हणून मी इथे जास्त डिटेलमध्ये नाही शिकवत आहे. त्याच्यानंतर उल आणि रिल हे काय आहेत, ऑब्जेक्ट पार्टिकल आहेत. उल आणि रिल काय आहेत, ऑब्जेक्ट पार्टिकल आहेत, जे की कशामध्ये लागतात, तर वाक्यामध्ये कर्माच्या पुढे लागतात. आणि मग उल कधी लागतं, तर जर पाश्चिममध्ये काहीतरी लेटर आलं असेल तर त्याच्या पुढे काय लागेल, उल लागेल. परंतु पाश्चिममध्ये काहीच नसेल तर काय लागेल, रुल लागेल. उदाहरणार्थ या ठिकाणी बघा छिंगू, इथे पाश्चिममध्ये काही नाही आलंय छिंगूच्या, म्हणून ह्याच्या पुढे काय लागलेलं आहे, रुल लागलेला आहे. परंतु या ठिकाणी बघा सॉन्सेंगनिम, मग लेटर पाश्चिममध्ये आलेला आहे, म्हणून त्याच्या पुढे काय लागलेलं आहे, उल लागलेला आहे. तर हे ऑब्जेक्ट पार्टिकल आहेत. हे पण आपण डिटेलमध्ये शिकलेलो आहोत. हे सगळे उल आणि रुल कुठे नाऊनच्या पुढे लागलेले आहेत आणि नाऊनच्या पुढेच लागतात. तर एवढाच आपला आजचा धडा होता, ज्याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं होतं, एकतर पास्ट टेन्स बघायचे होते आणि दुसरं म्हणजे काय, उल आणि रुल कधी लागणार ते बघायचं होतं. ओके, बाकी या धड्यामध्ये काहीच नव्हतं. तर आता इथे बघा प्रश्न दिलेले आहेत. तर या ठिकाणी बघा ओनल हाक्यो ए खायो, तर इथे प्रेझेंट टेन्स दिलेला आहे आणि त्याचं काय केलेलं आहे, पास्ट टेन्समध्ये रूपांतर केलेलं आहे. तर ओनल छिंगुरल मन्नायो, तर काय केलेलं आहे, आज मित्राला भेटलो. तर आजचं विरुद्धार्थी आजचा भूतकाळ काय होतो, तर काल. मग कालसाठी काय येणार, जे. ओके, आणि जाण्याचा भूतकाळ काय येणार, तर गेलेलो. तर या पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे, हे प्रेझेंट टेन्सची जी वाक्य आहेत ती काय करायची आहेत, पास्ट टेन्समध्ये करायची आहेत. सेम दुसरा पण तसाच प्रश्न आहे. इकडे प्रेझेंट टेन्स दिलेले आहेत, परंतु ते काय करायचे, तिथे तुम्हाला पास्ट टेन्स करायचे आहे. तर इकडे बघा ओनल्दो छेगल इल्गायो, तर ओनल्दो म्हणजे काय, तर आज सुद्धा पुस्तक वाचलं. मग आज सुद्धा पुस्तक वाचलं म्हणजे काल पण पुस्तक वाचलं होतं. ओके, मग काल पुस्तक वाचलेले, आज पण पुस्तक वाचले. तर हे तुम्हाला काय करायचं आहे, प्रेझेंट टेन्सचं काय करायचं आहे, पास्ट टेन्स करायचं आहे. तर ओनल्दो इथे दो पार्टिकल लागलेला आहे, परंतु या ठिकाणी इथे काय लागेल, नन पार्टिकल लागेल. आलं लक्षात. तर ह्या पद्धतीने तुम्हाला इथे काय करायचं आहे, प्रेझेंटचं पास्ट टेन्स करायचं आहे. तिसरा जो आहे तो बघा काय प्रश्न आहे, तर नालशिगा जोवासयो, तर वेदर छान होते का, तर ने आजू जोवासयो. मग त्याच पद्धतीने तुम्हाला इकडे प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. अमागी जोवासयो, तर म्युझिक छान होती का, तर ने आजू जोवासयो. ऑजे नालशिगा थात्तत हेसयो, आता थात्त हेसयो म्हणजे काय, तर वॉर्म, उबदार होते का, तर जे आजू थात्तत हेसयो काय, तर खूप उबदार होते. त्याच्यानंतर योंगवागा
छेमी इसोसोयो. आता योंगवागा, योंगवा म्हणजे काय तर इंग्लिश. तर इंग्लिश इंटरेस्टिंग आहे का किंवा इंटरेस्टिंग होते का, तर हो खूप इंटरेस्टिंग होते. या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, त्याचे आन्सर्स लिहायचे आहेत. त्याच्यानंतर चौथा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये बघा काय दिलेला आहे, ऑजे मुअसल हेसोयो. तर काल काय केलं, तर त्याचा आन्सर दिलेला आहे आणि ते काय गो कनेक्टर यूज करून आन्सर लिहायचं आहे की मी काल कोरियनचा अभ्यास करून मित्राला भेटायला गेलो किंवा मित्राला भेटलेलो. तर याच्या ठिकाणी बघा प्रश्नांमध्ये बघा मोग्योईल, वॉर्योईल, भयोईल म्हणजे काय, तर तुम्हाला पुन्हा आठवड्याचे वार आलेले आहेत प्रॅक्टिस करण्यासाठी. तर मोग्योईल म्हणजे काय तर गुरुवार, वॉर्योईल म्हणजे काय सोमवार आणि भायोईल म्हणजे काय तर मंगळवार. तर हे पुन्हा तुम्हाला वार आलेले आहेत प्रॅक्टिस करण्यासाठी. आणि मग ह्या वाराला तुम्ही काय केलेलं हे तुम्हाला इथे लिहायचं आहे, स्वतःच्या भाषेत लिहायचं आहे. शब्द जर तुम्हाला मिळत नसेल तर ते इंग्लिशमध्ये लिहा. जसं मी गुरुवारी टेम्पलमध्ये गेलेली, मंदिरात गेलेली, तर मंदिराला मला काय बोलतात ते माहिती नाही, तर मी काय लिहिलं टेम्परे, टेम्परे खासायो. ओके, तर मी काय गेलेली की टेम्पलमध्ये गेलेली. तर इथे आपल्याला गो कनेक्टर वापरून करायचं आहे. तर मी काय करणार, टेम्पले खागो. आता इथे बघा मी एक वाक्य लिहून देते तुम्हाला, टेम्परे खागो खागो. आता टेम्पलला जाऊन त्याच्यानंतर कुठे गेलेली मी, तर छिंगुरल. ओके, मी मैत्रिणीला भेटायला गेली. छिंगुरल मन्ना सॉयो. त्याच पद्धतीने तुम्ही लिहू शकता की तुम्ही मूवीला जाऊन त्याच्यानंतर कामावरती गेलात किंवा अभ्यास केलात, जे काही असेल ते तुम्ही झोपलात, टी व्ही बघून झोपलो. आता मला जर टी व्ही बघून झोपलो सांगायचं असेल तर मग त्याचे शब्द तुम्हाला जे येतात ते लिहून त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, पास्ट टेन्स लिहायचं आहे. म्हणजे इथे काय करायचं आहे तुम्हाला, गो कनेक्टर वापरून 2 वर्ब ॲड करायचे आहेत किंवा 2 सेंटेन्स तुम्हाला इथे ॲड करायचे आहेत. ओके, तर या पद्धतीने तुम्ही चौथा प्रश्न सॉल्व्ह करू शकता. त्याच्यानंतर पुढे बघा इथे काय दिलेलं आहे तुम्हाला, तर 9वा धडा वाचायचा आहे आणि त्याचे आन्सर्स करायचे. तर ऑजे ऑदिये खासोयो, तर काल कुठे गेलेले, तर कुठे गेलेला तो शिनेसॉमध्ये. कशाला गेलेला, तर मित्राला भेटलेला. त्याच्यानंतर त्याने तिकडे काय केलं, तर त्यांनी काय केलं, तर चहा पियाला आणि मूवीला गेला, थिएटरला. कोणता मूवी बघितला, तर फ्योंजे मूवी बघितला. मागी कशी होती, तर खूप छान होती. तर या पद्धतीचे जे आन्सर्स आहेत ते तुम्हाला कोरियनमध्ये द्यायचे आहेत. मी मुद्दामून इथे कोरियनमध्ये नाही सांगितले कारण की तुम्हाला ते स्वतःहून शोधा किंवा स्वतःहून लिहिण्याचा प्रयत्न करा. आता या ठिकाणी बघा इथे शब्द दिलेले आहेत, योंगारल मुसन पुआसॉयो. आणि या शब्दाचं काय करायचं आहे, वाक्य बनवायचं आहे. तर या ठिकाणी 3च शब्द होते त्याच्यामुळे त्याची वाक्य बनवणं सोपी झाली. आता पुढे बघा या ठिकाणी मन्नासॉयो ऑजेनन शिनेसॉ छे छिंगुरल म्हणजे काय, भेटलेलो काल डाऊनटाऊनमध्ये माझ्या मित्राला. मग मी कसं लिहेल, काल माझ्या मित्राला डाऊनटाऊनमध्ये भेटलेलो. ओके, किंवा काल डाऊनटाऊनमध्ये माझ्या मित्राला भेटलेलो, माझ्या मित्राला काल डाऊनटाऊनमध्ये भेटलेलो. ओके, तर हे मी कसंही इथे तिथे वळवून लिहू शकते, परंतु मन्नासॉयो जे आहे ते काय करावं लागेल, मात्र मला एंडिंगलाच लिहावं लागेल. तर जसं मराठीमध्ये आपण हे जे शब्द आहेत कुठेही फिरवून लिहिले तसे तुम्ही कोरियनमध्ये सुद्धा लिहू शकता. तर या पद्धतीने तुम्ही इथे हे शब्द जे आहेत ते काय करायचे आहेत, त्यांनी वाक्य बनवायचं आहे. आता इथे कसं होईल की ऑजेनन जे आहे ते या पहिलं येईल, त्याच्यानंतर शिनेसॉ काल कुठे, तर शहरामध्ये माझ्या मित्राला काय केलेलं, तर भेटलेलो. मन्नासॉयो कुठे येईल, इकडे भेटलेलो. आलं लक्षात. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, वाक्य लिहायचं आहे. आता त्याच्यानंतर इथे बघा गाळलेल्या जागा काय करायच्या आहेत, तर त्याच्यामध्ये काय रिकाम्या जागांमध्ये काय करायचं आहे, लिहायचं आहे. लिहून काय करायचं आहे, खाली जी वाक्य आहेत ती काय करेक्ट आहेत की रॉंग आहेत ते लिहायचं आहे. तर इथे बघा इथे तुम्हाला पार्टिकल्स यूज करायचे आहेत. तर ऑजेनन नालशिगा आजू जोआ सॉयो विल्सन शिवा ना. आता या ठिकाणी बघा विल्सन शिवा म्हणजे काय, विल्सन आणि मी खाच्ची खोंगवान खासॉयो.
तर आता नाच्या पुढे काय लागणार, नन हे पार्टिकल लागणार. खोगवान हे काय आहे, लोकेशन पार्टिकल आहे, तर इथे ए लागणार. आणि इथे बघा खरीगो, खोंगवान डॅश डॅश उंदोंगल हागो. आता उंदोंग म्हणजे काय, तर एक्सरसाइज म्हणजे काय, तर कर्म आलेलं आहे. तर वाक्यामध्ये ज्या वेळेला कर्म येतं त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की लोकेशन जे आहे त्याच्यावरती काय लावतो आपण, एसॉ लावतो. म्हणून इथे आपण काय काढणार आहोत, एसॉ लागणार आहोत. खरीगो खोंगवान एसॉ उंदोगल हागो खोंगवान आप थाबांग. आता हे बघा खोंगवानच्या समोर काय आहे, थाबांग आहे, तिकडे गेलो तर थाबांगे खासोयो उरिनन ज्यूस माशिगो. आता ज्यूस हे काय आहे, ऑब्जेक्ट आहे, ज्यूसरल माशिगो जिबे खासोयो. ओके, ज्यूस पिऊन घरी गेलो. तर हे असं तुम्हाला काय करायचं आहे, तर हे पार्टिकल आहे ते तुम्हाला लिहायचे आहेत. त्यानंतर हे जे वाक्य आहेत ग्रामरचे ते करेक्ट आहेत की रॉंग आहेत ते बघायचे आहेत. तर विल्सन शिनन थाबांगे खागो नानन हाक्योए खासोयो. तर हे वाक्य काय आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा इथे पिक्चर्स दिलेले आहेत आणि त्याच्यानुसार तुम्हाला काय करायचं आहे, कनेक्टर वापरून 2 वाक्य बनवायची आहेत. तर या ठिकाणी बघा छिंगुरल मन्नादा साने खादा. तर इथे काय होईल, छिंगुरल मन्नागो साने खासोयो. आता सान म्हणजे माउंटेन किंवा डोंगर, ए हे काय आहे, लोकेशन पार्टिकल. आता या ठिकाणी इकडे बघा 2 व्यक्ती दिलेले आहेत. आता समजा ही कोण आहे, मी आहे आणि ही कोण आहे, छिंगू आहे. किंवा या ठिकाणी तुम्ही वाईस वर्सा करू शकता किंवा हिचं नाव लिहू शकता आणि हिचं पण नाव लिहू शकता. आणि मग इथे तुम्हाला काय लागेल, 2 वाक्य बनवायचे आहेत. एक काय करते तर टेलिव्हिजन बघते आणि दुसरी काय बघते तर पुस्तक वाचते आहे. मग इथे दोघींना पण काय लागेल, टॉपिक मार्कर नन लागेल. आणि त्यानंतर इथे फोदाच्या इथे काय होणार आहे, फोगो. आणि नंतर इकडे इल्गाचं काय होणार आहे, इक्ताचं पास्ट टेन्स होणार आहे. आलं लक्षात. त्याच पद्धतीने पुढे तिसरं पण जे आहेत 3, 4, 5 3 क्वेश्चन आहेत पुढे, ते तुम्हाला सोडवायची आहेत. त्याच्यानंतर 5व्यामध्ये बघा काय सांगितलेलं आहे की ऑजे मुआसल हेसॉय. तर काल तुम्ही काय केलं, तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही काय केलं ते तुम्हाला लिहायचं आहे. तुम्हाला शब्द जर मिळत नसेल तर तुम्ही काय करायचं आहे, इंग्लिशमध्ये लिहून त्याच्या पुढे जे पार्टिकल लागतील, कोणतीही सब्जेक्ट असू दे, ऑब्जेक्ट असू दे किंवा लोकेशन पार्टिकल्स असू दे, तर कोणतीही पार्टिकल्स असू दे, तुम्हाला काय करायचं आहे, इंग्लिशमध्ये जर शब्द नसतील मिळत तर इंग्लिशमध्ये लिहून पार्टिकल लावून काय काय केलं ते सांगायचं आहे पास्ट टेन्समध्ये. त्याच्यानंतर 6वा जो प्रश्न आहे तो काय आहे, तर थतगो म्हणजे ऐकून तुम्हाला काय करायचं आहे, चूज करायचं आहे. परंतु आपण ऐकण्याची प्रॅक्टिस अजूनपर्यंत केली नाही आहे. तर आपण इथे काय करणार आहोत, तर जे शब्द आहेत ते शब्द वापरून तुम्ही काय करायचं आहे, वाक्य बनवायचं आहे. जसं छिंगू छिब म्हणजे छिंगू आणि छिब म्हणजे मित्र आणि घर. तर मग मित्र माझ्या घरी आला किंवा मी मित्राच्या घरी गेलो, तर अशा पद्धतीने तुम्ही वाक्य बनवू शकता. ओके, तर त्याच्यानंतर पुढे ओके, तर आपले हे प्रश्न पण संपलेले आहेत आणि आपला धडा पण झालेला आहे. तर एक शॉर्टमध्ये आपण बघूया. तर आपण काय बघितलेलं, आपण पास्ट टेन्स बघितलेले. त्याच्यामध्ये आपण काय बघितलं की जर वर्बचं जे स्टेम असेल त्या स्टेमचा जो शेवटचा वॉवल आहे तो आ किंवा ओ असेल तर आपण काय लावतो, आत प्लस सेंटेन्स एंडिंग काय लावणार आहोत, ऑयो किंवा समनिदा. ओके, त्याच्यानंतर जर आ किंवा ओ सोडून इतर व्यतिरिक्त कोणतेही आले तर आपल्याला काय लावायचं आहे, ऑत हे पास्ट टेन्सचं मार्कर लावायचं आहे आणि त्याच्यानंतर ऑयो किंवा समनिदा सेंटेन्स एंडिंग. आणि जर स्टेममध्ये शेवटी हा आला तर त्या हाचं काय करायचं आहे, आपण हेत डायरेक्टली हेत लावून त्याच्या पुढे काय लावायचं आहे, ऑयो सेंटेन्स एंडिंग किंवा समनिदा लावून आपण काय करायचं आहे, पास्ट टेन्समध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर आजचा धडा इथेच संपलेला आहे. भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, घडत राहा.